अतिवृष्टीने बाधित झालेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान द्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या निवेदनातून मागणी. 30 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती, घरे, दुकाने व जनजीवनाचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नुकसानग्रस्तांना कोणताही भेदभाव न करता तात्काळ सानुग्रह अनुदान व आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष माकप यांना आज 5 ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी 2:30 वाजता केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री यांना नांदगाव खंडेश्वर तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात पूरग्रस्त व स्थलांतरित कुटुंबांना तातडीने 10,000 सानुग्रह अनुदान देण्यात यावे. सानुग्रह मदतीसाठी घर 48 तास पाण्यात बुडालेले असण्याची अट शिथिल करावी. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या सर्व कुटुंबांना मदतीच्या कक्षेत समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पूर्णतः व अंशतः नुकसान झालेले घरे, झोपड्या, घरगुती साहित्य, नदी काठावरील खरडून गेलेली शेती तसेच शेतकरी, मच्छीमार, दुकानदार, कामगार, हस्तकला, कारागीर आणि इतर सर्व पूरग्रस्तांना विशेष आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून नुकसान भरपाईची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, जेणेकरून पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव श्याम शिंदे, दिलीप महल्ले, अशोक केसर खाने, गणेश बरगड, तुळशीराम जेटे, शाकीर भाई, गजानन कांबळे, प्रभाकर खडसे, राजेंद्र राऊत, दीपक अंबाडरे यांच्यासह आदी उपस्थित होते. आज नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात माननीय तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन पाठवण्यात आले. त्या निवेदनामध्ये आमची मागणी आहे की 30 जुलैला जो नांदगाव शहर आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील अनेक पिके उद्ध्वस्त झाली. त्याचबरोबर त्यांच्या शेतामधल्या जे काही लांग टाकल्या होत्या त्या लांगसुद्धा नष्ट झालेल्या आहे. त्याचबरोबर अनेक नदीकाठच्या गावामध्ये पाणी घुसलं. पाणी घुसून त्या गावातील लोकांचे घरं पडले. काही लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि अनेक लोक आजही त्या पाण्याच्या याच्यातून सावरले गेले नाही आहे. शेतकऱ्याचा असो, नांदगाव शहरातल्या किंवा तालुक्यातल्या दुकानदाराचा असो, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दुकानामध्ये पाणी धसून अनेक ग्राहकांचं नुकसान झालेलं आहे. मूर्तिकार आहे त्यांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे. या सगळ्या मागणीला घेऊन आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे. या तातडीनं सानुग्रह अनुदान माननीय तहसीलदार आणि राज्य सरकारनं ज्या नुकसानग्रस्त बाधित लोक आहे अशा लोकांना तातडीनं दिलं पाहिजे. आता तहसीलदार मॅडम म्हणत होत्या की आम्ही सानुग्रह अनुदान हे 5,000 देतो, पण आमची मागणी आहे की पालघर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं 10,000 सानुग्रह अनुदान त्या बाधित लोकांना देण्यात आलं, त्याच पद्धतीनं नांदगाव तालुक्यातल्या सर्व बाधित लोकांना 10,000 सानुग्रह अनुदान आपण दिलं पाहिजे आणि तातडीने दिलं पाहिजे. तर दिलं नाही तर यापेक्षा आम्ही मोठ्या संख्येने जे बाधित लोक आहे त्यांना एकत्र करून या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वामध्ये एक आंदोलन तहसील कार्यालयात छेडू. याच निमित्ताने एवढं बोलतो आणि थांबतो.